श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव सोहळ्यानिमित्त श्रीमद भागवत कथा व गुण ग्रंथ ग्रामगीता तत्वज्ञान चिंतन सप्ताह ग्राम डिगरगावन येथे आयोजित करण्यात आला होता। गेल्या 26 तारखेपासून तर आज दिनांक 5 मार्चपर्यंत हा सप्ताह चालला। यावेळी कथा आबापश्री अनिल महाराज डबले गुरुदेव सेवाश्रम साखरी अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांच्या कथेतून यांच्या वाणीतून संपूर्ण गावातील भक्तगण व येणाऱ्या भाविकांनी इथे मोठा आनंद घेतला। त्यांच्यासोबत संत संगत अर्गवादक मनोज टाक, तबलावादक रामभाऊ, सात संगत गजानन गोरडे, हार्मोनियम वादक सुभाषराव ढबळे हे सुद्धा उपस्थित होते। यावेळी मोठ्या उत्सवात गावकऱ्यांनी या भागवत सप्ताहाचा आनंद घेतला। यावेळी काल्याचे कीर्तनही करण्यात आले। यावेळी सकाळी 9 ते 12 पर्यंत अनिल महाराज डबले यांच्या हस्ते महाप्रसादाचे वितरण करण्यात आले। यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधाकर महाराज चौधरी डिगरगावन यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। तर मोठ्या संख्येत गावकऱ्यांनी महाप्रसाद ग्रहण केला। समस्त गावकरी मंडळी डिगरगावन यांच्या वतीने व महाराज चौधरी डिगरगावन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन संपन्न झाले। तर या गावामध्ये संत दामोदर महाराजांचं हे गाव आहे। ही संत दामोदर महाराजांची जन्मभूमी आहे आणि या गावामध्ये दरवर्षी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा बीज उत्सव सोहळा ही मंडळी करत असते। त्या बीज उत्सवाचं औचित्य साधून या लोकांनी मला आमंत्रित केलं की आमच्या गावामध्ये तुमच्या भागवत सप्त्याचं आयोजन करायचं आहे। मी निवड भागवत करत नाही तर श्रीमद भागवत प्लस ग्रामगीता लोकांना ज्या विचाराची गरज आहे, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी हा ग्रंथ लिहिला, या ग्रंथाची गावागावाला देशाला गरज आहे आणि म्हणून या ग्रामगीतेवर गेल्या 26 तारखेपासून तर आजच्या या 5 तारखेपर्यंत श्रीमद भागवत कथा प्लस ग्रामगीता या विषयावर मी 8 दिवसपर्यंत या लोकांशी चर्चा केली, या लोकांशी बोललो, या लोकांसमोर प्रवचन केलं। गावातील जे महाराज आहे किंवा त्यांची जे परिचिती आहे यांचा काय अनुभव इथल्या लोकांना आहे किंवा महाराजांचं कसं प्रस्थ वाढलं या संदर्भात आपल्याला माहिती आहे? हो, आता मला या ठिकाणी 8 दिवस झाले, पण तरीही संत दामोदर महाराजांच्या पदस्पर्शाने किंवा जन्माने पावन झालेली भूमी आहे आणि मोठमोठे त्यांच्या वाणीमध्ये सत्यता होती। जे काही ते बोलत होते संत दामोदर महाराज, मला एवढा अनुभव नाही, मी 8 दिवसासाठीच आलो, पण तरी या गावची काही मंडळी जी आहे ती कडू फॅमिली आहे, जी मोहोळ फॅमिली आहे, जी घुगरी कंपनी आहे, जी आमची चौधरी कंपनी आहे, जे आमचे हिवशे दादा आहे, जे बाजारे कुटुंबातील काही मंडळी आहे, त्यांच्या जेव्हा मी सहवासात आलो त्यांनी असं सांगितलं की दामोदर महाराजांच्यामुळे आमचं गाव एक पावन पवित्र भूमी आहे आणि इथं दामोदर महाराजांचा वास आहे। या गावामध्ये त्यांचं वास्तव्य होतं, हेच त्यांचं गाव असल्यामुळे अनेक लोकांना दामोदर महाराजांचा प्रसाद म्हणा, आपण त्याला संत चमत्कार करत असतात, पण ते संत श्री दामोदर महाराजांचं एक गाव आहे आणि त्यांचं निवासस्थान इथं आहे, त्यांचं घर इथं आहे। मात्र आम्ही तिकडे एक फेरफटका मारला असता की वेगळ्या प्रश्नाकडे वळतो। मात्र जर पाहिलं तर त्यांच्या घराचा जर विचार केला तर विकासात्मक असं काही वाटत नाही, कारण का ते निवासस्थान आहे, ते तिथं राहिले आहे, त्यांचं पावन तिथं स्पर्श झालेला आहे, तिथला विकास का झाला नाही? मी गेल्या 8 दिवसापासून त्याचं चिंतन करून राहिलो तर की मी 8 दिवस या गावामध्ये असल्यामुळे मला कुणाशी असं डायरेक्टली बोलता येत नाही किंवा त्या विषयात मी चर्चाही केली नाही, पण माझी अशी इच्छा आहे की भविष्यात जिथं ते निवासस्थान आहे, जिथं गावभर महाराज फिरायचे किंवा जंगलात फिरायचे, पण शेवटी ते आपल्या झोपण्यासाठी संध्याकाळी त्या ठिकाणी यायची। मला असं वाटतं की भविष्यात ते ठिकाण बनावं, चांगलं व्हावं, त्याचा विकास व्हावा अशी माझी आंतरिक इच्छा आहे। बाकी जर भागवत सप्ताहाचा विचार केला तर आज तुम्ही महाराज म्हणून ग्रामगीतेच्या माध्यमातूनही नागरिकांना सांगत आहे किंवा तुकडोजी महाराजांचा जो विचार होता, आज काळ बदलत आहे आणि एकीकडे मोबाईलचा वेळ लागलेला आहे नागरिकांना, शेतकऱ्याचे प्रश्न बिकट आहे किंवा शेतकऱ्याच्या मालाला जुनी भाव नाही आहे, या संदर्भात आपण काही शासनाला मागणी करणार, या संदर्भात शेतकऱ्याच्या मालाला भाव देण्यात यावे, कारण का गावखेड्यात जर पाहिलं आपण तर शेतीचंच सर्व केलं जाते। आज सोयाबीन असू दे, कापूस असू दे, कोणत्याच मालाला भाव नाही आहे, एकीकडे शेतकऱ्याची पिळवणूक होत आहे। एक निवड भागवत म्हणून मी समाजामध्ये फिरत नाही, तर समाजाचं एक समाजामध्ये प्रबोधन पण झालं पाहिजे आणि समाजाची एक जागृती झाली पाहिजे। आज आपण विचार करता, देशाचा विचार करता, ही ग्रामगीताच वंदनीय महाराजांनी शेतकऱ्याला अर्पण केली
या अर्पण पत्रिकेमध्ये महाराज लिहितात की तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळू, सर्वांचे लक्ष तुझ्याकडे वळू आणि सर्व ग्रामाशी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रात द्यावे. ही ग्रामगीता मूर्ता वंदनीय महाराजांनी या देशातल्या शेतकऱ्याला अर्पण केली. पण पाहिजे तसा विकास या देशातल्या शेतकऱ्याचा झाला नाही. जो कोणी नेता आहे तो बोलत जातो अच्छे दिन आएंगे, चांगले दिवस येतील. आणि आजी या देशाच्या पंतप्रधानाला, या महाराष्ट्राच्या चीफ मिनिस्टरला, मुख्यमंत्र्याला सुद्धा विनंती आहे की आपण हा 90% लोक या देशामध्ये शेती करणारे आहे, आपण या शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं. त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. शेतकऱ्याचा विकास झाला तर खरा अर्थात देशाचा विकास होईल असं मला वाटतं. महाराजांनी आपल्याजवळ दिगर गावने ते वेळ काढून माहीत दिली आणि शेतकऱ्याचा प्रश्न हाताळला आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर महाराजांनी जर विचार केला तर चौफेर आपली बाजू मांडली आहे. शेतकऱ्यांनाही या संदर्भात किंवा आध्यात्मिकही जोड असू द्या अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला आता सांगितलं आहे. साठ होतच म्हणे. त्यानं 60 घेऊन घेतले. आम्ही अंदर बसलो. अर्धा घंटा झाला, हलवाई नाही आला, चमचाही नाही आला, प्लेटही नाही, पाणीही नाही. आम्ही बसलो अर्धा घंटा. त्यानं डबल बोंबलणं सुरू केलं, चला घाई करा, गर्दी करा, घाई करा, गर्दी करा, 5 रुपयात गांजर हलवा. मी झालं गरम, म्हटलं पहा पहिले आम्हाला देऊन देणं, आम्ही खातो निघून जातो, मग दुसरं येते, मग बोंबल दिवसभर तुमचं झालं नाही का म्हणे महाराज. म्हटलं कसं होईल, आम्हाला कोणी दिलं नाही ना. म्हटलं अरे तो म्हणे खायचा हलवा नाही का म्हणे. म्हटलं हलवा काय तर ते दोरीले गांजर बांधले आहेत म्हणे, 5-5 रुपये द्या म्हणे, एक गांजर हलवा निघा म्हणे. काय करा काय करा म्हणजे कठीण वेळ आहे महाराज. जत्रेत जाणं बंद केलं मी. ऐश्वर तुझ्या वेरीचे, गोपाळ गोप वेरीचे, स्वप्नात दिसत नाही आता. तुमच्या गावात दही दूध तरी आहे, भाग्यवाना तुम्ही. कोकण आहे तुमचं गाव, टाळावाला तुमच्या गावासाठी. मग ज्या गावात दूध दही आहे ते गाव भाग्यवान आहे. भगवंताचा वास येण्यासाठी म्हणतो तिथं. मी तर असं म्हणत की भगवान गोपाळ कृष्णाला वास आहे त्या गावात. हो, जरी म्हशीचा वास असेल, धरू चारमाईचा अनाचा वास येत असेल तरी वास आहे भगवंताचा. कारण तुम्ही त्याचं नाव चालवून राहिले आहेत ना. गई आहे ते काय काय माणसापाशी 13-13, 14-14 म्हशी आहेत, गई आहेत. मागावर भेटत नाही. ऐश्वर तुझ्या वेळीचे, गोपाळ गोप वेळीचे, नच स्वप्ने दिसे त्या खुना. अनिस्प्रेची शिशी आणायला लागते मागावात मला. अनिस्प्रे दुकानदार साहेबाला माहिती आहे का अनिस्प्रे समजते ना. दुधाचं पावडर दूधच भेटत नाही तुमच्या गावात. दूध आहे. मी दूध खाऊ, दूध पिऊ इतका थकलो. म्हणजे असं त्या घरी जासान त्या घरी दूध. मला वाटलं थोडंसं घोटभर द्या तर कपभर. पण सुंदर गाव आहे. टाळ्या वाजवा आपल्या गावासाठी. पावन पवित्र तुमची भूमी आहे. ज्या गावात गई आहे, ज्या गावात भगवंताचा वास आहे. ऐश्वर तुझ्या वेळीची. किती गायी होत्या भगवान गोपाळ कृष्णाच्या काळामध्ये. नंदराजाच्या घरी किती गायी. जन्म झाला, गोकुळातल्या लोकांना आनंद झाला. ते समजलं त्या कंसाले समजलं ना. अरे पहाडे कधी झोपले, आला तो कंस. काय झालं हे झोपले, काय झालं, काय कारागृहामध्ये असं काय झालं समजलं त्याले. त्याचा संशय केला. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन प्रमुख मार्गदर्शक श्री सुधाकर महाराज चौधरी डिगरगावन यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यांना समस्त गावकरी मंडळी डिगरगावन यांनी उत्कृष्ट साथ दिली आणि दरवर्षी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात पार पडतो.